नमकीन बार आता तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनात जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांनी मांडली कैफियत। आंदोलनात समाजकंटक घुसल्याचा आरोप, तर संसद आणि न्याय व्यवस्थेनेही दखल घेण्याची मागणी। विद्यार्थ्यांवरील लाठीमार, राम मंदिर दानचोरी विरोधामध्ये विरोधकांचं अनोखं आंदोलन। संसद परिसरामध्ये खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात, तर संसदेतील गदारोळानंतर लोकसभा राज्यसभा सोमवारपर्यंत तहकूब। मंत्रालयाच्या कॅन्टीनबद्दलचा एफडीएचा अहवाल 98% खोटा। हायकोर्टाकडनं एफडीएची खरडपट्टी, थेट परवाने रद्द केले तर मुंबईतील अर्धी आस्थापना बंद होतील, हायकोर्टाने खडसावलं। पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये पुन्हा रॅगिंगचा प्रकार समोर। तन्मय वंगे रॅगिंगला कंटाळून हॉस्टेल सोडून निघून गेला। 18 जुलैपासून तन्मय वंगे हॉस्टेलमधनं गायब। नाशिकमधल्या खड्ड्यांवरून भुजबळांचा संताप। असंतोषाची वाट पाहू नका, अपघातांची जबाबदारी कोणाची? तर मंत्री गिरीश महाजनांचं भुजबळांच्या टीकेवर मौन। भिवंडीत 4 मजली इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू। दुरुस्तीचं काम सुरू असताना इमारत कोसळल्यामुळे दुर्घटना। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पाऊस। जळगाव धुळ्यामध्ये पावसामुळे पूरस्थिती, तर नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातनं 39,917 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू।